जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनेलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. कृषी विभागामार्फत एक महत्त्वाची सूचना किंवा जी-आर काढण्यात आलेला आहे. ते म्हणजे शेतकऱ्यांना आता फार्मर आयडी असेल तरच विशिष्ट ज्या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळत होता, त्या योजनेचा लाभ पुढे चालू राहणार आहे. जर आयडी नसेल फार्मर आयडी तर कुठल्याही योजनेचा जे भविष्यात येणार आहेत किंवा जे आता चालू आहेत, त्या कुठल्याही योजनेचा लाभ किंवा अनुदान मिळणार नाही याची काळजी घ्या. यासंबंधीच एक महत्त्वाचा अपडेट आहे. त्यासंबंधी या व्हिडिओमध्ये व्यवस्थितरित्या माहिती देण्यात आलेली आहे. तर बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य विभाग अंतर्गत हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे 11 एप्रिल 2025 या तारखेला. आणि कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी हा अनिवार्य करण्यात येणार आहे. असा शीर्षकाखाली हा जी-आर काढण्यात आलेला आहे. या जी-आर मध्ये तुम्ही बघू शकता काही दिवसापूर्वीच फार्मर आयडी काढण्याची सुविधा सुद्धा शासनाकडून ओपन करण्यात आलेली होती. सीएससी आयडी किंवा सीएससी सेंटरद्वारे तुम्ही हा फार्मर आयडी चा ऍप्लिकेशन किंवा अर्ज करू शकणार आहात. तर आता या जी-आर मध्ये काय व्यवस्थितरित्या माहिती सांगितलेली आहे त्यांनी बघून घ्या. शासन निर्णयामध्ये सर्वात पहिला मुद्दा आहे कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक किंवा म्हणजेच त्याचा फार्मर आयडी असं म्हटलं जातं. तर हे आता 15 एप्रिल 2000 पासून कंपल्सरी करण्यात येणार आहे. म्हणजे कुठल्याही योजनेचा लाभ घेणं कृषी विभागामार्फत जे लाभ राबवल्या जातात महाराष्ट्र शासनाकडून किंवा भारतीय शासनाकडून, तर त्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अगदी सोपी गोष्ट आहे. म्हणजे फार्मर आयडी कंपल्सरी आहे. आयडी नंबर असेल तरच योजनेचा लाभ मिळणार. तर दुसरा आहे ऑप्शन. दुसरा मुद्दा बघा, कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आल्याने त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल, संकेतस्थळे, ऑनलाईन प्रणाली इत्यादीमध्ये सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कार्यवाही आयुक्त कृषी यांनी करावी. म्हणजे याचा सरळ अर्थ असा होतो की कृषी विभागामार्फत जेवढे योजना राबवल्या जात आहेत त्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरताना ऑनलाईन आतापर्यंत जिथं फार्मर आयडीचं ऑप्शन दिसत नव्हतं, आता तिथे ते यांच्यासोबत तांत्रिक काही बदल करण्यात येऊन विभागांतर्गत तर तिथं आता फार्मर आयडीचा नंबरचा सुद्धा कॉलम येणार आहे असं या मजकुरावरून दिसून येतो. त्यासोबतच तुम्ही बघू शकता तिसरा मुद्दा, शेतकरी ओळखपत्र क्रमांक आणि त्यांच्याशी संलग्न डेटा म्हणजेच जमीन आणि त्यावर घेतलेली पिके या कृषी विभागामार्फत वापरत असलेल्या विविध ऑनलाईन प्रणालीशी ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस API द्वारे ॲग्रिस्टेक ॲप प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक कार्यवाही आयुक्त यांनी करावी असा सुद्धा आदेश या जी-आर मार्फत देण्यात आलेला आहे कृषी आयुक्तांना. आणि ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ही फार्मर आयडी साठी नोंदणी केलेली नाहीये त्या शेतकऱ्यांना तातडीने सदर पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी सांगण्यात सुद्धा येणार आहे. आणि त्यासाठी ग्राम कृषी विकास समिती CSC आणि क्षेत्रीय यंत्रणेची मदत घ्यावी. आता सांगितल्याप्रमाणे जवळच्या CSC सेंटरमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही फार्मर आयडी काढू शकता. आणि शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असल्याबाबत कृषी आयुक्त यांच्याद्वारे प्रचार, प्रसिद्धी आणि जनजागृती सुद्धा करण्यात यावी असा आदेश या जी-आर मार्फत कृषी आयुक्तांना देण्यात आलेला आहे. हे एक महत्त्वाचं जी-आर होतं जे फार्मर आयडी संबंधी जे शेतकऱ्यांच्या आता पुढील योजनांसाठी लाभ घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचं पार्ट असणार आहे किंवा कार्ड असणार आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घ्या. जर अजूनही काढलेलं नसेल तर कसं काढायचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला बनवण्यात आलेला आहे. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.